हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. विश्वनियम ताओ. लाओत्से सांगतो की मला त्याचे नाव माहिती नाही, परंतु मी त्याला ताओ असे संबोधन करत आहे. परमात्मा म्हणजे ताओ नियम, विश्वनियम, विश्वेश्वराचे नियम. परमात्मा अशी कोणी व्यक्ती नाही की जी विश्व निर्माण करत आहे, त्याचे पालन करत आहे, त्याचा कालखंड संपला की त्याचा संहार करत आहे आणि पुन्हा त्याचे निर्माण करत आहे. विश्वाचा कारभार विश्वाच्या नियमांनुसार अत्यंत सुनियोजित केलेला आहे आणि कोणाच्याही देखरेखीशिवाय विश्व त्या नियमांप्रमाणे आपोआप सुरू राहते. विश्वाच्या त्या नियमांचे नाव ताओ आहे. ताओ नियम कोणीही बदलू शकत नाही. ते कोणी तयार केले आणि मग त्याप्रमाणे विश्व निर्माण केले असे झालेले नाही. ते विश्व निर्माण होतानाच पक्के झाले आहेत. ते नियम होत होत विश्व घडत गेले आहे. त्यात बदल असंभव आहे. ते कोणाच्याही हातात नाही. कोणतीही देवदेवता किंवा त्यांचा तो तथाकथित पुजारी, कोणी भगत विश्वाचे नियम बदलू शकत नाही. हे वैश्विक नियम आहेत. लाओत्से सांगतो की परमात्मा जाणणे म्हणजेच विश्वनियम जाणणे आहे. परमात्मा कोठे एके ठिकाणी थांबलेला नाही. तो विश्व सांभाळत सर्वत्र संचार करतो. एरवी विश्व टिकणार नाही. वीज कोठे एके ठिकाणी थांबलेली नसते. ती दिवे लावत, यंत्रे चालवत सर्वत्र संचार करत असते. तसेच परमचैतन्य म्हणजे विश्व सुरू असायचे नियम. परमात्मा सदा सर्व विश्वात सर्वत्र संचार करत असतो. यास्तव त्याला सर्वसाक्षी असे म्हटले आहे. यास्तव लाओत्से म्हणतो की मला त्याचे नाव माहिती नाही, कारण तो अनाम आहे. त्याला नाव असणे अशक्य आहे. ऋषींनी त्याला नेती नेती असे म्हटले. अन्य काही वर्णन करणे अशक्य आहे. लाओत्सेने त्याला ताओ असे संबोधन दिले आहे. ताओ म्हणजे वैश्विक नियम. हेच परमात्म्याचे नाव, त्याचे कार्य म्हणजेच त्याची ओळख. त्याचे कार्य करायचे नियम म्हणजेच त्याची ओळख. मग आपल्या हातात काय आहे? अनुभवातून आपण ताओ म्हणजे विश्वनियम जाणून घ्यायचे आहेत. ते शिकायचे आहेत. त्याप्रमाणे आपण बदलायचे आहे. त्याप्रमाणे आपण आचरण करायचे आहे. ठेच लागली, आईने त्या टेबलाला वाक केले, फटका मारला की ते मूल पुढील वेळी धावताना टेबलाला वळसा घालायला शिकते. आपण जीवन जगताना नेमके हेच करायचे आहे. नवस सायास बोलायचे नाहीत. त्याचा काहीही उपयोग होत नाही. आपला वेळ आणि पैसा वाया जातो. पुजाऱ्याचा वेळ सत्कारणी लागतो, त्याला कमाई होते. इतकीच त्याची उपलब्धी आहे. ताओ काय म्हणतो ते ऐकून त्याप्रमाणे आपण वागायचे आहे. म्हणजे आपल्याला अपयश येणे शक्य नाही. मग कोठे जाऊन धंद्यासाठी नाव आणावे लागत नाही की मुहूर्त काढावा लागत नाही. जीवनासाठी कोणाजवळही कसलेही मंत्र नाहीत. आपणच जीवन ताओप्रमाणे जगायचे एवढेच तंत्र आहे. प्रार्थना जाणा. या आधुनिक युगात जेव्हा संगणक आला, मोबाईल आला, तेव्हा आम्हा जुन्या पिढीला तो कोठे वापरता येत होता. आम्ही सर्वजण ही आधुनिकता टाळत होतो. आम्ही हातानेच लिहित होतो. तो जुना फोनच वापरत होतो. जेव्हा दूरदर्शन आले, टेलिफोन आला, तेव्हा कोकणात आमच्या वडिलांना ती भुताटकीच वाटत होती. दिल्लीला बसलेला मनुष्य आपल्याला प्रत्यक्ष पडद्यावर दिसत आहे. मुंबईला असलेला आपला मित्र प्रत्यक्ष आपल्याजवळ त्या यंत्रामधून बोलत आहे याचे त्यांना नवल वाटले होते. एक दिवस आमच्या घरातून तो घरचा फोन गायब झाला आणि हाती ती छोटी डबी आली. आम्ही सर्वजण ती वापरायला शिकलो. संगणक वापरायला शिकलो. आता नाही काही वाटत त्याचे. यातही एक गोष्ट महत्त्वाची आहे की त्या यंत्रांचे नियम समजावून घेऊन जर ती वापरली तर ती फार सौख्य देणारी आहेत. परंतु त्यांचे नियमाप्रमाणे न वागल्यास ती वैताग निर्माण करतात. ताओचे तसेच आहे. त्याचे नियम समजावून घ्यावेत, त्याप्रमाणे आचरण करावे. म्हणजे ताओ वरदान आहे. त्यासाठी कोणता पुजारी किंवा भगत लागत नाही. नवस बोलावा लागत नाही की देवदेवस्की करावी लागत नाही. यास्तव योगाधिराज पातंजली सांगतात की सर्व दुःखांचे मूलभूत एकमेव कारण म्हणजे अज्ञान. या शाश्वत विश्वाचे शाश्वत नियम आहेत.
त्याचे पालन करणे हेच आपले जीवन आहे. म्हणजे जीवन एक आनंद यात्रा होते. यासाठी अज्ञान दूर करा, परमात्मा जाणा, ताओ जाणा, त्याचे नियम समजावून घ्या. त्याचे नियम बदलणार नाहीत. त्या नियमांची जाण येऊन त्याप्रमाणे आपण बदलायचे आहे. हेच ज्ञान आहे, हेच ताओ जाणणे आहे. यंत्र कसे चालवायचे ते शिकावे लागते. त्यासाठी त्या यंत्राचे काही नियम आहेत. त्याप्रमाणे आपण ते चालवायचे आहे. ते आपल्या मर्जीने चालणार नाही किंवा त्याचे नियम आपल्यासाठी बदलणार नाहीत. आपण चुकीचे बटण दाबले तर तो संगणक चुकीचीच माहिती देईल, काम करणार नाही. परंतु जर आपण योग्य बटण दाबले तर तो क्षणार्धात भरपूर काम करील. हे वरदान आहे. त्यासाठी अज्ञान नष्ट करावे लागते. प्रार्थनेचा अर्थ इतकाच आहे की मला तुझे नियम समजून घ्यायला बुद्धी दे आणि शक्ती दे. मला तुझे नियम समजले आहेत, त्याप्रमाणे मला तुझी सेवा करायला बुद्धी आणि शक्ती दे. उपभोगाने मी मोहित न होता त्या नियमाप्रमाणे मी जीवन जगायला उद्युक्त होऊ दे. त्यासाठी मला बुद्धी आणि शक्ती दे. ही बुद्धी आणि शक्ती कोठून बाहेरून येत नाही, ती आपल्यातच असते. ती स्वबुद्धी आहे, ती स्वशक्ती आहे. तिचा वापर करायला प्रार्थनेने आपल्याला उद्युक्त व्हायला होते. कारण वैश्विक चैतन्यरूपी ताओ सर्वत्र आहे. ताओ आपल्यात वसलेला आहे. एरवी आपण जीवित असणे अशक्य आहे. त्या स्वबुद्धीला, त्या स्वशक्तीला प्रार्थनेने फक्त ठिणगी दिली जाते. तेथे किंचित धक्का दिला जातो. मग आपली गाडी सरळ योगधामी पोहोचते. हरि ओम.